अगं काय करायलीस ग? हास काय घरात? काय काम आहे? काय नाही ग, कापूस लईच फुटलाय बघ, बायाच भेटना झाल्यात बघ. काय कराव? बक्कळ हिंडून आलो गावामध्ये बायासाठी, घेऊन जावा म्हणून आलो. आणि पोराला आणलीस की नाही? पोरग कुठं आहे तू? गोट्या दिसणार झालाय तू. लय कटाळा आलाय काम करून करून, म्हणून दिवाळीला आलो नव्हतं म्हणून आता आलो. आणलोय पोराला, आणलो बाहेर खेळाले बघ, खेळत असल लेकरा सगळं बाहेर. आई झाली काय देवपूजा? बोलवाली तुला. तुम्ही पोरी तर गेल्या बाई लग्न करू, लग्नाच्या आधी येसू लागत गेल्या माय. चल की तू बी पोराला घेऊन, काय व्हायला शेतात खायला शेंगा हाता, बोर हात, मस्त छान पोरग बसते सावलीला. आणि तू बी चल, होऊन जाते माय 2 रोज चल. काय म्हणताची बाई? मला जरा पूजा करायला टाइम लागते जी. चला तर ग, मोठी माय आली, मोठी मायला चहा कर जरासा. बसा की बाई, काय म्हणता? बरोबर आई करते. या बाईला तर काही काम देतच नाही बाई, कटाळा आणला या बाईनं. कुठलं की सुटलं आमच्याच घरी येत राहते. जेव्हा मुलं बाईला का गावात बाहेर भेटणार काय, हिंडा ना काय असं, पैसेच ती वाटणार नुसते कंजूस हातातला पैसा सुटत नाही म्हणून घरच्या बाया हुडकीतात. हिंग धरा मोठे मा, चहा घ्या. ताई तुम्ही बी घ्या चहा. अगं काय नाही, कापूस लय फुटलाय बघ, आणि 2 रोज चल की माय कसं तरी करून टाइम काढून. आणि त्या तिला मन जर असं मला बोलणं झाल्या का गजर अशा नाराज होता मयावर. आणि तू म्हणल्यानं येत आता. ते गेल्या बारीला काय केलं, सुनीच्या बापानं पैसे कमी दिले तर म्हणून जर अशा नाराज झाल्या आता. आणि तू म्हणलं की येत आता, मन माहित यायला 2 रोज कसं तरी काढून घे. आणि या दीपाला बी मन चल मनुष्यने येईना म्हणाले, तिने आलं तर होऊन जाते 2 रोजामध्ये. होते तिलाच काय बी 2-4 रोज येसू लागला तर काहीतरी होईल की तिला, पोराला कुकुड मुकुड काहीतरी करून घेऊन जाईल. तसं का करताची बाई तुम्ही? दर बारीला पैसे कमीच देता तुम्ही प्रत्येक बारीला. आणि बाहेरच्या बाया म्हणूनच तुमच्यात येत नाही. आणि आम्ही उगं घरच्या बाया मनुष्य तुमच्यात येत राहतो. चल माय होते तेवढंच आपल्याला काही, होते तेवढंच काही मनुष्य नाही येतो तुमच्या इथं. घरच्या शेतातले काम सोडून नवऱ्याच्या शिवा खाऊ तिला घरच्या शेतामधले काम कर म्हणल्या, निंदायचं तसंच पडलं तिचा ऊस. शेताला गेली स्वतःच्याच वावरामध्ये आणि घरचाच ऊस निंदाली तिनं. आणि ये ना तिला शिवा देऊ लागला. आणि हे दीपा आली तर दीपा आधीच तिने जबान करून आली, तू जर शेताला गेलीस तर मी येईन बघ म्हणून आली. आणि तुम्ही तिला बी चल म्हणाल्या. तिनं कशी येईल? काम करून कटाळून आली पोरगी घरून, तुम्ही तिला चल म्हणाल्या कापूस जायला. हा येईना म्हणाली तिनं. आणि तिचं पोरग ऊन बिन लागल, तिचा नवरा बरा नाही, शिवाय देते तिचा नवरा. आणि मी बी येईना. आणि तिच्या संग मला बाहेर जायचं, तर तिला नेऊन आणायचं तिला. आणि बघू त्यानंतर तिने गेल्याच्या नंतर. अगं असं नको म्हणू ग, चल माय त्या पाया पडतो 2 रोज चल. आणि या पोरीला बी घे, दीपाला बी घे, तिच्या पोराला नाही ना तर सावली आहे बघ, त्याच्या संग खेळते तो पोरग. आणि तिला चल म्हणा जरा असं करू नका. मी 10 रुपये किलो न द्यायला होतो माय, मी स्वतः आणून देतो ग पैसे 10 रुपये किलो न. चला 2 रोज चला. हो माय आधीच घरी काम करून करून कटाळा आलाय मला. आणि तू तर लईच हुशार असं मोठी माय, तुला तर कायच वाटणार. आपल्या सुना घरीच ठेवतीस पुंजून, आणि लेकी आल्या की लेकीलाच म्हणतीस चला शेताला चला शेताला. आमचा जीव नव्हता, आम्ही घरी काम करून कटाळा काय. हा इथं आलं की बी शेताला चला, घरी बी शेताला चला. बरीच हुशार असलाय. येई ना मी कापूस बिपूस याचाला, येई ना मला आराम करायचा. लय हुशार असतो. तुला वाटते पोरीनं उन्हाळा सुट्ट्या लागल्या लेकराला की महिनाभर येवा इतर राहावा, कुरोड्या पापड्या बोटवे मर करायला लावतीस, नुसती तिच्या हातावरून काम करून घेतीस. तसं तुला वाटते सगळ्या पोरीनं येवा इथं महिनाभर राहून सगळं मग काम करून द्यावा. शेताला बी घेऊन आपल्या सुना ठेव तशाच घरात पुंजून. सुनायला घेऊन जाय की शेताला कापूस जायला. कशाला लावतेस दुसऱ्या बाया बाहेरच्या? वाटते की नाही? लग्नाच्या आधी बी कामाला शेताला नेत गेलीस, आणि मरणाचा कापूस येचून घेत गेलीस. आणि 20 किलो कापूस 30 किलो कापूस झाला की आमचा 10 किलो कापूस सांगत गेलीस. किती हुशार असतो. तू बापूस सारखेच हा. मग कापूस 80-90 किलो झाला की 50 किलो सांगत गेलीस. लई गोड गोड बोलून तू बापू काम करून घेत गेल्या बघ आमच्याकडून. हा आणि आता बी तशीच करते. 4 दिवस बायाचे 5 दिवस निंदायचे झाले की 3 दिवस झालेत म्हणत गेलीस. तुला काहीतरी वाटते का हे? मा घरच्या बाया म्हणून तू यायचं लई काम केलंय मोठी माय. त्यानं कमी पैशात तू वावर निंदले म्हणून तू एवढा उपकार मान. आता तुला तशा बाया भेटतात काय? आणि अजून लेकीला सुद्धा बाहेर आला की म्हणतीस चला निंदायला चला कापूस चला. तुला कायच वाटणार काय मोठी? हा उपकार मान त्या 3 जावायचे तुया, त्यानं लई तुझ्या वावरामध्ये काम. आता तुया सुना येतात का याच्या वावरात ये म्हणल्यावर जाणं. आई तुला सांगावलं बघ जाऊ नको बघ शेताला. सांगावं आई, सांगावलं बघ जाऊ आपल्या सांगणार हो की जाऊ नका आता निंदायला. बघा लय नंबरी आहे, पैसे कमी देते
मी खरं बोलतो म्हणून मला सगळ्या वाड्यामध्ये म्हणतात दीपी नुसती भांडकुदळ आहे म्हणतात. म्हणले तर म्हणले मला भांडकुदळ, सगळ्यांना भांडकुदळ म्हणून द्या. मी खरं बोलतो आणि खरंच बोलणार मग मी. हा तू लय पैसे कमी देत, लय नम्री आहे. आणि बापू तर तुमच्यावर नम्री आहे बघ. हा पैसे देत नाही बापू, इतकुशेच पैसे देते. 100 रुपये दुसरीकडे रोज असला की इकडे 20 रुपये रोज देतात. 20 रुपये रोजानं कोणी बाय भेटते का? आता लावून बघ बरं तू. चल ना जाते मी, माझ्या तोंडाला पाणी सुटलं तुम्हाला बोलून बोलून. कोणीच येईना म्हणाला, जाऊ दे. चहा नको मला, काय नको, जातो मी. जा मग जा. उगं ताई काय बोलतात, ताईचं काय मनावर घेऊ नका. जा मग. हा गेली का बघ बरं का, बघ बघ बघ. यायला असंच बोललं पाहिजे, खरं तोंडावर बोललं पाहिजे यायला. तेव्हा मग आता तुम्हाला बोलवायलाच येणार तुम्हाला शेतात काम करायला.